अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा ताई आणि दादांनो, तर आता गुरुपौर्णिमा आपली येत आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या सेवा आपल्या चालूच आहेत. मग खूप ताई सेवा करत आहे, कोणी करत नाही, कोणाला शक्य होत नाही, तर त्यांचंसुद्धा नामस्मरणाची सेवा ही चालूच आहे. पण त्याचबरोबर आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असा आहे की आता गुरुपौर्णिमा येत आहे, मग गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, स्वामींना गुरुपद कसं द्यावं, किंवा स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा, मंत्र कोणते म्हणावे, किंवा आरती कोणती करावी आणि गुरुसेवा कशी करावी, हे बरेच असंख्य प्रश्न आता तुमच्या मनामध्ये गोंधळ घालत आहेत. तर आजचा व्हिडिओ त्याच विषयी आपला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडासा मोठा पण होईल, पण माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त अशी ही माहिती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ, स्वामींचे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि छान अशी कमेंट करायला पण विसरू नका. तर बघा, आता गुरुपौर्णिमा 2026, तर आपल्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे, स्वामींना गुरुपद कसं द्यायचं, सगळी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्वात आधी गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला लवकर सकाळी उठायचं आहे. म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला सुद्धा उठलात तर तुमच्यासाठी खूप छान असं हा दिवस जाणार आहे. आता बघा, गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील पवित्र आणि महत्त्वाचा सण मानलेला आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरी करतात. आता 2026मध्ये 29 जुलै वार बुधवार या रोजी आला आहे आणि पौर्णिमा या रोजी आहे. तर पौर्णिमा कशी साजरी करावी, कोणते मंत्र, स्तोत्र, स्वामी महाराजांना अभिषेक कसा करावा, या दिवशी गुरूंना गुरुपद कसं द्यायचं किंवा गुरुपद कसं घ्यायचं, हे या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, भारतीय संस्कृतीत देवांपेक्षाही महत्त्व गुरूंना दिलेलं आहे. आता बघा, आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला म्हणजे जे काही अडचणी आहेत, आपल्याला मार्ग मिळत नाही, तर आपण कोणाला तर विचारायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात योग्य मार्गदर्शक जर आपले असतील तर ते आपले गुरु असतात. त्याच्यामुळे आयुष्यात एक ना एक तरी गुरु हा असायलाच पाहिजे, जो आपल्याला चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचं मार्गदर्शन करणारा एक तर आपल्या आयुष्यात गुरु हे असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही, आता मी स्वामी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं, कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही ज्या देवांना मानतात, ज्या गुरूंना तुम्ही मानतात, ज्यांना तुम्हाला गुरु करायचं आहे, त्यांना तुम्ही स्वामी महाराज म्हणजे त्यांना गुरु तुम्ही बनवू शकतात. आता गुरुपद तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा स्वामींना गुरुपद देऊ शकतात, किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही गुरुपद घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमे दिवशी लवकर तुम्हाला सकाळी उठायचं आहे आणि पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत. कारण पिवळा कलर हा आपल्या स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे, दत्त महाराजांना खूप प्रिय आहे. मग पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी धारण करायचं आहे तुम्हाला. स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला त्या दिवशी अभिषेकसुद्धा घालायचा आहे. आणि सर्वात आधी आंघोळ झाल्या पिवळ्या रंगाचे कपडे आपण वस्त्र धारण केल्यानंतर सगळ्यात आधी आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. थोडंसं गोमूत्र टाकून, हळद टाकून सुंदरपैकी मुख्य दरवाजाला आपल्याला सुशोभित करायचं आहे. आणि हळदीचं लेपन हे आवर्जून तुम्हाला या दिवशी करायचं आहे. आता स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला एका तामणात थोड्या अक्षता घ्यायच्या, हळदी कुंकू घ्यायचं, फूल ठेवायचं आणि त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची. गळती असेल तर तुम्ही गळतीसुद्धा लावून स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतात. गळती नसेल तर चमच्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. आता पंचामृत आवर्जून तुम्ही घ्या. कच्चं दूध किंवा पंचामृताने स्वामी महाराजांना आज तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. प्रत्येक गुरुवारी आपण स्वच्छ पाण्याने घालतो किंवा फक्त दुधाने घालतो,
पण स्वामी आज गुरुपौर्णिमा आहे, तर आजच्या दिवशी पूर्ण स्तोत्र मंत्र म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना सर्वात आधी तुम्हाला काय म्हणायचं आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे? स्वामी महाराजांचा अभिषेक करताना सर्वात आधी गणपती अथर्व शीर्षक तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर 16 वेळा श्रीसूक्तम आणि 16 वेळेस पुरुषसूक्तम असं म्हणायचं आहे. नंतर पवमान स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस. नंतर रामरक्षा स्तोत्र एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. आता बघा, 16 वेळा तुम्हाला स्त्रीसूक्त म्हणणं शक्य नसेल, पुरुषसूक्त म्हणणं शक्य नसेल, तर तुम्ही एक वेळेससुद्धा म्हणून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. किंवा हे काहीच शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अभिषेक तुम्ही करून सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. आता छानपैकी अभिषेक झाला की स्वामी महाराजांची मूर्ती तामणातून बाहेर काढायची आहे. स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांना एकदम सगळं काही स्वामी महाराजांना पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला स्वामी महाराजांच्या आवडतं हिना अत्तर स्वामी महाराजांना लावायचं आहे. स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरात मोठी असेल तर वस्त्रही स्वामी महाराजांचे असणारच. तर स्वामी महाराजांचे वस्त्र तुम्हाला पिवळ्या रंगाची स्वामी महाराजांना वस्त्र त्या दिवशी घालायचे आहेत. स्वामी महाराजांना फुलं व्हायची आहेत, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची. स्वामींच्या प्रिय जी फुलं आहेत ती फुलं स्वामी महाराजांना त्या दिवशी तुम्हाला व्हायची आहे. छानपैकी जशी तुम्हाला जमेल तुमच्या इच्छेनुसार त्या प्रकारे स्वामी महाराजांना छानपैकी सजावट करायची आहे. एक चौरंग घ्या, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरा. चौरंगाखाली सगळ्यात आधी स्वस्तिक काढा. आपल्याला या दिवशी आवर्जून पूजा मांडणी करायची आहे. आणि जर देवघरात जागा असेल तर देवघरातसुद्धा तुम्ही ठेवू शकतात तसंच, किंवा बाजूला सुद्धा तुम्ही पाटावर चौरंगावर पूजा करू शकतात. आता थोड्या अक्षता टाका, हळदी कुंकू टाका, फूल ठेवा आणि स्वामी महाराजांची मूर्ती त्याच्यावर ठेवा. वस्त्र ती सगळे घालून स्वामी महाराजांना छानपैकी सजावट करा. तिथे जपमाळ ठेवा, स्वामी चरित्र ठेवा. एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वामी महाराजांना पाणी ठेवा, थोडीशी खडीसाखर ठेवा आणि त्याचबरोबर जपमाळ असेल तर ठेवू शकता, शंख असेल शंख ठेवा तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांची पूजा मांडणी करायची आहे. आणि आता स्वामी महाराजांना आपल्याला घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला घरी द्या किंवा तुम्ही केंद्रात द्या. केंद्रात जर जाणार असाल तर तुम्हाला जाताना नारळ, फूल, खडीसाखर आणि दक्षिणा घेऊन जायचं आहे. आणि घरी जर तुम्ही करणार असाल तर नारळ, खडीसाखर, फूल, दक्षिणासुद्धा घरीसुद्धा तुम्हाला लागणार आहे. अशा प्रकारे तर ही सगळी काही पूजा मांडणी झालेली आहे. आता स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आपल्या म्हणल्यास काहीतरी गोडधोड नैवेद्य हा आपण बनवतच असतो. तुम्ही या दिवशी आवर्जून बेसनांचे लाडू बनवा, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा किंवा गव्हाची खीर बनवा. जे काही तुम्हाला गोडधोड बनवू वाटेल ते नैवेद्यासाठी तुम्हाला या दिवशी आवर्जून बनवायचं आहे. आणि स्वामी महाराजांना जे काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे तो गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला पूजा मांडणी केलेली आहे. तिथे नैवेद्याचं ताट तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्हाला स्वामी महाराजांना गुरुपद देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हातामध्ये तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडीचा जो भाग आहे तर तो समोर करायचा आहे, म्हणजे स्वामींकडे करायचा आहे. आणि त्याच्यावर गुलाबाचं फूल तुम्हाला ठेवायचं आहे. दोन्ही हातात नारळ धरून गुलाबाचं फूल ठेवून तुम्हाला सर्वात आधी हा मंत्र म्हणायचा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा तुम्हाला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि नंतर स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही ज्या गुरूंना मानत आहात त्या गुरूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे. आता मी स्वामी महाराजांना म्हणते, हे स्वामी माऊली, तुम्ही माझे आई वडील आहात, तुम्ही माझे माऊली आहात, तुम्ही माझे सर्व काही तुम्हीच आहात. माझे करता धरता मला योग्य त्या वळणावर नेणारे, माझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते मला सांगणारे, योग्य ते मार्गदर्शन करणारे स्वामी महाराज तुम्ही माझे आहात. आणि हे घर तुमचं आहे आणि मी तुमच्या घरामध्ये राहते. स्वामी माऊली, तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्यावर राहू द्या. प्रत्येक अडचणीतून तुम्ही आम्हाला बाहेर काढतात, तसंच तुम्ही
कायम आमच्या पाठीशी राहा. तुमचा कृपा आशीर्वाद हा नेहमी आमच्या सर्व घरांवर राहू द्या, असं तुम्हाला स्वामी महाराजांना जी काही तुमच्या मनामध्ये आहे ना, तर ती सगळी काही स्वामी महाराजांना तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. आणि नंतर स्वामी महाराज तुमचा कृपाआशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुमचा मायेचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या, असं स्वामी महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे. आणि नंतर तुम्हाला हा मंत्र बनायचं झाल्यानंतर हे बोलायचं, म्हणजे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे अभिषेक आपण केलेला आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर, तर त्याच्यातला 1 चमचाभर तीर्थ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि मंत्र बोलायचा आहे. आता बघा, हा मंत्र तुम्हाला आवर्जून बोलायचा आहे. नारळ खाली स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवल्यानंतर तुम्हाला हे बोलायचं आहे मंत्र. तर तो मंत्र कोणता? अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोदकम तीर्थ जठरे धारम्यहा क्षीरसागर धारम्यहा, असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकेमध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या खालीसुद्धा मी तुम्हाला लिहून देईल. हा मंत्र तुम्हाला अशा प्रकारे म्हणायचा आहे, कारण हा मंत्र म्हणल्यानंतरच तुमची पूर्ण सेवा ही पूर्ण होते. आता नंतर ते असं हा मंत्र म्हणल्यानंतर बघा, आणखीन एक तुम्हाला मंत्र म्हणून दाखवते. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोदकम तीर्थ जठरे धारम्यहा क्षीरसागर धारम्यहा, असा मंत्र हा आहे. आणि नंतर ते उजव्या हातातील तीर्थ तुम्ही प्राशन करायचं आहे. आणि स्वामी महाराज, आजपासून तुम्ही माझे गुरु झाला आहात, मी तुमची शिष्य आहे. जे काही चांगलं काय आहे, वाईट काय आहे, सगळं मला तुम्ही सांगा. माझ्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्या सर्व काही तुम्ही दूर करा आणि माझ्याकडून चूक होऊ नये. जे चांगलं आहे ते मला तुम्ही सांगा, जे वाईट आहे ते तुम्ही मला सांगा, जे योग्य आहे अयोग्य आहे त्याचं मला तुम्ही ज्ञान द्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ नये किंवा माझ्या हातून कोणाला वाईट शब्द निघू नये किंवा माझ्याकडून कोणाबद्दल वाईट विचार माझ्या मनात येऊ नये, ही मला स्वामी महाराज तुम्ही बुद्धी द्या, असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांचं गुरुपद तुम्हाला घ्यायचं आहे. आणि नंतर गुरुपद घेतल्यानंतर तुम्ही दररोज स्वामी महाराजांची नित्य सेवा करणार. स्वामीमाऊली, मी दररोज जी काही सेवा शक्य होईल ती सेवा मी तुमची करीन, नित्य सेवा करीन, स्तोत्र मंत्र सर्व काही पठण करीन, असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि आजपासूनच तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवेला लागायचं आहे. आता तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात, तारक मंत्र म्हणू शकतात, दररोज 3 अध्यायाचं पठण करू शकतात, म्हणजेच नित्य सेवा तुम्ही दररोज करायची आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकतात या दिवशी, गुरुपौर्णिमे दिवशी. आता तुम्हाला 21 दिवस जमलं नाही कामामुळे, समजा जॉबमुळे, तर तुम्ही या दिवशी सुद्धा 1 दिवसीय सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 1 दिवसीय करू शकतात तुम्ही, तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात किंवा ज्या काही सेवा तुम्हाला होतील त्या सेवा तुम्ही करू शकतात. आणि आवर्जून या दिवशी तुम्हाला केंद्रात सुद्धा नक्की जावा, स्वामी महाराजांचं दर्शन घ्या, दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि होईल तितकं या दिवशी दान धर्म करा. आणि जो तुम्ही स्वामी महाराजांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य जो बनवलेला आहे, तर तो तुम्हाला स्वामी महाराजांसमोर, देवघरासमोर जिथं तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथं थोडंसं पाण्याने भरीव मंडल काढायचं आहे आणि त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. तुळशीपत्र प्रत्येक पदार्थावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि 1 तुळशीपत्र हातात घ्यायचं आहे. पाण्यामध्ये बुडवून 3 वेळेस ताटाभोवती फिरून तुम्हाला गायत्री मंत्र 3 वेळेस म्हणायचा आहे. गायत्री मंत्र म्हणायचा झाल्यानंतर ताटाकडून तुम्हाला स्वामी महाराजांकडे ते तुळशीपत्र न्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम उदणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा, श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी, असं म्हणायचं आहे. स्वामी महाराजांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. मग सर्वात आधी गणपतीची आरती करा, नंतर स्वामी महाराजांची करा, नंतर दत्त महाराजांची करा, नंतर कुलदेवीची आरती करा. अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही आरत्या करायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे.
आता अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. मी सुद्धा अशाच प्रकारे स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करते. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा, आपल्या स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा अशा प्रकारे तुम्हाला साजरी करायची आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मग ताई आणि दादांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.